मुद्द्यात आपण थेट जाऊया की त्या अंतिम निर्णयाला मान्यता देण्याआधी त्यांची एक सल्लागार समिती आहे आयकॉमॉस. या आयकॉमॉस या सल्लागार समिती हे आपलं त्या ठिकाणी मूल्यमापन आलेले सगळे प्रस्ताव आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू जगभरातले आहेत ना नाहीत ना याबद्दल मार्गदर्शन या अंतिम निर्णय घेणाऱ्या देशांच्या समितीला करत असते. आणि मला आज इथे सांगायचं आहे की त्या आयकॉमॉसच्या स्तरावर ज्या वेळेला आपल्या सल्लागार आणि अन्य माध्यमातून हे लक्षात आलं की आयकॉमॉसमध्ये काही वेगळा विचार करणारी लोक आहेत, काही वेगळा विचार होऊ शकतो, तो धोका आपल्याला घ्यायचा नव्हता. आणि म्हणून पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अतिशय आवश्यक आणि असलेल्या माहितींचा दस्तावेज आपण आयकॉमॉसला पुन्हा दिला. अधिकची माहिती, शास्त्रोक्त माहिती, ऐतिहासिक माहिती, स्थापत्य शास्त्राची माहिती, त्यातली मूल्य आणि त्यातलं काम महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्त्वाचं केलं. त्या करणाऱ्या सगळ्या तज्ञांचं मी आज तिसऱ्या टप्प्यात धन्यवाद देतो. मग आपल्या लक्षात आलं की आयकॉमॉस या आंतरराष्ट्रीय संस्था आहे, मान्यता प्राप्त संस्था आहे. त्या संस्थेशी संवाद संपर्क आणि आपली बाजू अतिशय जोर भक्कमपणे पुन्हा मांडावी आणि इथे तिथे धोका आपल्याला नको म्हणून फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये एक शिष्टमंडळ ज्याचं मीच नेतृत्व केलं आणि आमचे अधिकारी आणि सल्लागार आम्ही गेलो. 3 दिवस वर्ल्ड युनेस्कोतल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित वर्ल्ड युनेस्कोमध्ये असलेल्या त्या राष्ट्राच्या राजदूतांपैकी काही लोकांना आम्ही भेटलोच, पण आयकॉमॉस समोर पुन्हा सादरीकरण केलं. त्यांना भेटलो, त्याच्यातली संवाद संपर्क आणि आपली बाजू जोरकस आपण मांडली. कुठलाही धोका आपण घ्यायला तयार नाहीत.